नमस्कार, माता हिंगलाज टीव्ही बातमीपत्रात आपलं स्वागत। सुरुवातीला पाहूया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। धुळ्यातील मोठ्या पुलावरून पांझरेत उडी मारलेल्या तरुणाचा कोंडाणे येथील नदीपात्रात आढळला मृतदेह। कामगार मंडळातर्फे मिळणाऱ्या भाड्यांसाठी महिलांसह पुरुषांनी काढली रात्र। अंबिका प्रसाद दुबे यांचा हर घर श्रीरामाचा जागर। दैवेल येथील सेंट्रल बँकेत महिला खातेदारांची होते मोठी हेळसांड। पिंपळनेर शहरात द बर्निंग कारचा थरार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण। शाळा तेथे मुख्याध्यापक पद मंजूर करावे, शिक्षकांची मागणी। वाढीव वीज बिलाविरोधात अधीक्षक अभियंता वैरागडे यांना महिला काँग्रेस कमिटीतर्फे निवेदन। श्री पंचमुखी हनुमान मंदिरात श्रावण मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न। सार्वजनिक बांधकाम विभाग धुळेमार्फत झालेल्या बोगस कामांच्या चौकशीसाठी सामाजिक कार्यकर्ते अनंत पटेकर यांचे बेमुदत उपोषण। स्वर्गीय किसनराव सोनोजी करंजकाळ यांच्या स्मृती दिनानिमित्त चित्रकला व रंगभरण स्पर्धा संपन्न। सिओर येथे जाणाऱ्या कावड यात्रेला 16 ऑगस्ट 2024 पासून धुळ्यातून होणार प्रारंभ। कावड यात्रेत सहभागी होण्याचे मोहन मामा शिंदेंकडून आवाहन। धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे शेतकऱ्यांप्रती मार्गदर्शन शिबिर संपन्न। धुळे शहरातील मोठ्या पुलावरून एका अज्ञात तरुणाने पुराच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती। या अज्ञात तरुणाचा मृतदेह तालुक्यातील कोंडाणे येथील नदीपात्रात महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला आढळून आला। धुळे शहरातील मोठ्या पुलावरून पांझरा नदीत उडी घेतल्यानंतर पुरात बेपत्ता झालेल्या तरुणाचा मृतदेह काल बुधवारी सकाळी कोंडाणे शिवारात आढळला। महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या पथकाने मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला। चौकशीअंती हा मृतदेह अमीन नजरुद्दीन लोहार वय 31 राहणार मिल्लतनगर वडजाई रोड धुळे याचा असल्याचे निष्पन्न झाले। याबाबत आझादनगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली। मंगळवारी 6 ऑगस्टला दुपारी 3 ते 3:30 वाजेच्या सुमारास त्याने मोठ्या पुलावरून नदीपात्रात उडी घेतली होती। त्यानंतर तो पाण्यात बुडून बेपत्ता झाला। ही बाब काही नागरिकांना दिसताच त्यांनी सदर घटनेची पोलिसांना माहिती दिली होती। घटनेचा अधिक तपास पोलीस प्रशासन करीत आहे। शासनामार्फत बांधकाम कामगारांसह विविध कामगार कुटुंबांना संसारोपयोगी साहित्य म्हणजेच भांडी वाटप करण्यात येत आहे। ही भांडी घेण्यासाठी गेलेल्या नागरिकांना संपूर्ण रात्रभर तसेच दुसऱ्या दिवशीही दिवसभर ताटकळत बसून राहावं लागलं। एवढी प्रतीक्षा करून देखील ऐनवेळी या कामगारांना संबंधित विभागाकडून भांडी उपलब्ध नसल्याचं सांगण्यात आलं। त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्याशी संपर्क साधला।
यावेळेस ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून संबंधितांना भांडी तात्काळ उपलब्ध करून देण्याची मागणी केली. प्रशासनाच्या ढिसाळ कारभाराबाबत जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याचे ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी प्रसारमाध्यमांशी माहिती देताना सांगितले. शासनाच्या कामगार कल्याण मंडळातर्फे विविध कामगारांना त्यांची भांडी देण्यात येत आहे. ही भांडी घेण्यासाठी कामगारांना कोणत्या दिवशी यायचे ते सांगितले जाते. धुळे शहरातील कामगारांना भांडी घेण्यासाठी मंगळवारचा दिवस देण्यात आला होता. त्यानुसार संबंधित महिला आणि पुरुष कामगार भांडी घेण्यासाठी रात्रीपासूनच कुंडाणे रस्त्यावर असलेल्या गोडाऊनजवळ जमले होते. उद्या सकाळी भांडी मिळतील या आशेने या कामगारांनी संपूर्ण रात्र काढली. मात्र सकाळ झाल्यानंतर या ठिकाणी भांडीच उपलब्ध नसल्याने संबंधित विभागाकडून नागरिकांना सांगण्यात आले. संपूर्ण रात्रभर थांबल्यानंतर दुसऱ्या दिवशी भांडी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्यानंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होऊ लागला. याबाबत नागरिकांनी युवा सेनेचे राज्य सहसचिव ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना पूर्ण प्रकार कथन केला. भांडी उपलब्ध नव्हती तर त्याबाबत आधीच का माहिती दिली नाही, अशी तक्रार येथील महिलांनी ॲडव्होकेट पंकज गोरे यांच्याकडे केली. या प्रकाराबाबत ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी कामगार मंडळाच्या जिल्ह्याच्या प्रमुख असलेल्या श्रीमती सूर्यवंशी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला आणि सदर प्रकार त्यांच्या लक्षात आणून दिला. त्यावर भांडी वाटप करण्याचे योग्य ते नियोजन करण्याचे आश्वासन श्रीमती सूर्यवंशी यांनी दिले. दरम्यान कामगार मंडळाच्या या ढिसाळ कारभारामुळे महिला आणि पुरुष कामगारांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. याबाबत ॲडव्होकेट पंकज गोरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन दिलं. कामगार कल्याण विभागातर्फे कामगार बांधवांच्या कुटुंबियांना गृह उपयोगी वस्तू म्हणजेच भांडे दिले जातात आणि त्या जिल्ह्यातील प्रत्येक तालुकावाईज त्याचं वाटप होतं. काल मंगळवार रोजी धुळे शहरातील नागरिकांसाठी वाटपाची तारीख जाहीर केलेली होती आणि ते भांडे घेण्यासाठी कामगार बांधवांच्या परिवारातील कोणीतरी महिला किंवा कोणीतरी पुरुष हे मोठ्या संख्येने तिथे सोमवारी रात्रीपासूनच उपस्थित झालेले होते. संबंधित विभागातर्फे भांडे वाटप हे मंगळवारी झाले पाहिजे होते, परंतु ते न झाल्यामुळे तिथे जमलेल्या हजारो जे धुळेकर बंधू आणि भगिनी होते त्यांना नाहक प्रकारचा मानसिक त्रास, आर्थिक आणि शारीरिक त्रास हा तिथे सोसावा लागला. यासाठी सर्वस्वी जबाबदार संबंधित विभागाचे अधिकारी, कंपनी जी आहे भांडी वितरित करते त्या कंपनीचे कंत्राटी कर्मचारी, या सर्वांना यांच्यावर काहीतरी कारवाई करावी अशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही आज जिल्हाधिकारी महोदयांची भेट घेतली आणि जे बांधव काल तिथे उपस्थित होते इथून पुढे 8 दिवसात 15 दिवसात जसाही भांड्यांचा स्टॉक आला तर सर्वात आधी त्या दिवशी उपस्थित असणाऱ्या धुळेकर बंधू भगिनींना ते भांडे वितरित करावे अशा पद्धतीची मागणी आज आम्ही केलेली आहे. आणि हे करत असताना सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे जिल्ह्यातील 4ही तालुक्यांमधील लोकांना एकाच ठिकाणी बोलवले जाते. म्हणून आम्ही प्रामुख्याने मागणी केलेली आहे की साक्री तालुक्यातील बांधवांना, बंधू भगिनींना इकडे बोलवण्याऐवजी साक्री तालुक्यातच त्याचं वाटप करावं. सिंदखेडा तालुक्यातील बांधवांना सिंदखेडा तालुक्यातच वाटप करावं. शिरपूर तालुक्यातील शिरपूर तालुक्यात आणि धुळे ग्रामीणमधील धुळे ग्रामीणमध्ये अशा पद्धतीची आग्रही मागणी देखील केली आहे. आणि ज्या पद्धतीने शासनाचं हे ढिसाळ कारभार, जे अतिशय भोंगळ कारभार आहे, त्याचा निषेध करून आम्ही सांगितलं यापुढे जर असं काही घडलं तर आम्ही संबंधित सर्व कामगारांना सोबत घेऊन मोठं जनआंदोलन छेडू अशा पद्धतीचा इशारा देखील आम्ही या प्रसंगी दिलेला आहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मध्य प्रदेश राज्यातील सागर जिल्ह्यात राहणारे अंबिका प्रसाद दुबे हे हर घर जय श्रीराम नामाचे अभियान घेऊन मध्य प्रदेश ते नंदुरबार असा प्रवास करीत नंदनगरीत आले आहे. हिंदू बांधवांच्या घरांवर हर घर जय श्रीराम नाव रेखाटून भगवान श्रीरामांचा ते जयघोष करत भगवान श्रीरामांची भक्ती करत आहे. मध्य प्रदेश राज्यामधील सागर जिल्ह्यातील अंबिका प्रसाद दुबे हे कोटी घरांवर जय श्रीराम नामाचा संकल्प घेऊन देशभर प्रवास करीत आहे. यासाठी त्यांच्याकडून घर घर जय श्रीराम नामाचे अभियान राबवण्यात येत आहे. आता अंबिका दुबे हे मध्य प्रदेश ते नंदुरबार असा प्रवास करीत नंदुरबार शहरात आले आहेत. अंबिका प्रसाद दुबे हे हिंदू बांधवांच्या घरी येऊन घर घर जय श्रीराम नामाचे रेखाटन करीत आहे. आतापर्यंत त्यांनी मध्य प्रदेशापासून ते नंदुरबारपर्यंत 7 महिन्यांचा दीर्घ प्रवास करून रामभक्ती करीत आहे. भविष्यात देशभरात 10 मोठ्या शाळा सुरू करण्याचा त्यांचा मानस आहे. अंबिका प्रसाद दुबे ह्या व्यवसायाने इंजिनियर असून यापूर्वी एका नामांकित कंपनीत
ते उच्चपदस्थ नोकरी करीत होते. सोबत दक्षिण भारतातील काही चित्रपटांमध्ये देखील त्यांनी काम केलंय. मात्र प्रभू श्रीरामांची सेवा करण्याची भावना मनात जागृत झाल्याने अंबिका प्रसाद दुबे यांनी रामकार्य करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून देशभ्रमण आणि हर घर राम नाम या अभियानात स्वतःला झोकून दिले. नंदुरबार शहरात देखील घरोघरी जाऊन हर घर राम नाम अभियानातून घराच्या मुख्य प्रवेश दरवाजाजवळील भिंतींवर हर घर जय श्रीराम या नावाचं ते रेखाटन करीत आहे. सभी धूलिया वासियों को मेरा साधुवाद, मेरा प्रणाम, मेरा जय श्री राम। आपका अपना राम भक्त अपनी गिलहरी का योगदान देते हुए पूर्ण विश्व में 1 करोड़ घरों पे राम नाम अंकित करने के लिए निकला हुआ है। अभी मैं धूलिया में हूँ 1 हफ्ते से, और इसके बाद यहाँ से मेरा प्रस्थान होगा मालेगांव, नासिक, मुंबई, संभाजीनगर, जलगांव, जालना, पालघर। और सभी से यही निवेदन है कि श्री राम नाम अंकित होने के साथ साथ अपने हृदयों में, अपने परिवारों में, अपने समाज में राम के आदर्शों को चरितार्थ करने का प्रयास करें और हिंदू राष्ट्र को और मजबूत करने का प्रयास करें, ताकि हमारा सनातन धर्म पूर्ण विश्व में फिर से फैले। इसी आशा के साथ सभी को जय श्री राम, प्रणाम। साक्री तालुक्यातील दहिवेल येथील सेंट्रल बँकेत कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी जात असलेल्या महिला खातेधारकांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होत आहे। विशेष बाब म्हणजे महिलांच्या तक्रारीकडे संबंधित अधिकारी व लोकप्रतिनिधी देखील लक्ष देत नाही, अशी माहिती खातेधारकांकडून दिली गेली। साक्री तालुक्यातील दहिवेल गाव हे व्यावसायिक क्षेत्रात मोठे असल्या कारणाने दहिवेल गावासह पंचक्रोशीतील नागरिक या गावात येऊन खरेदी विक्रीची उलाढाल करीत असतात। त्यात दहिवेल गावात सेंट्रल बँक असल्या कारणाने सर्व नागरिक याच बँकेतून आपला व्यवहार करीत असतात। मात्र सध्या याच नागरिकांना या सेंट्रल बँकेमध्ये विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे, कारण या बँकेत कर्मचाऱ्यांचा अभाव असल्या कारणाने बरेच खातेदार हे आपल्या कामापासून वंचित आहे। बँकेतील व्यवहार असो किंवा आधार लिंक करणे असो, या सर्व कामांपासून नागरिक वंचित होत आहे। दहिवेल गाव सोडत परिसरातील गावांमधील नागरिक देखील म्हणजेच महिला या आपल्या लहान मुला-बाळांना सोबत घेऊन बँकेत येत असतात, कारण बँकेत कर्मचाऱ्यांची कमतरता असल्यामुळे महिलांना दिवसभर रांगेत ताटकळत उभं राहावं लागतं। यासंबंधी कित्येक वेळा संबंधित अधिकारी लोकप्रतिनिधींकडे तक्रारींचा पाढा वाचण्यात आला, मात्र तरीही या तक्रारींकडे अधिकाऱ्यांचं किंवा लोकप्रतिनिधींनी लक्ष दिलं नाही। दिवसेंदिवस उद्भवणाऱ्या या समस्यांमुळे महिलांसह पुरुष वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे। यासंबंधीची दखल संबंधित अधिकाऱ्यांनी घ्यावी, अन्यथा सामाजिक कार्यकर्ता लक्ष्मण सूर्यवंशी, डोंगर बहिरम या सेंट्रल बँकेसमोर ठिपके आंदोलन करतील असा इशारा यावेळेस देण्यात आला। तुषार ढोले, साक्री सहसंपादक। मित्रांनो, मी बोधगावून डोंगरू बैरम सामाजिक कार्यकर्ता बोलतोय। दहिवेल इथली जी सेंट्रल बँक आहे तिथे अक्षरशः काही कर्मचारी उपलब्ध राहत नाहीत। अक्षरशः आधार कार्ड लिंक करण्यासाठी एका महिलेला 4-4 दिवस फिरावं लागतं इथं या बँकामध्ये। अक्षरशः वाईट कंडिशन आहे। तशाच प्रकारे जे आपण बाहेरचं जे अकाउंट आहे ते उघडलं जातोय, मात्र इथं पासबुकसुद्धा उपलब्ध नाहीत। पासबुक उपलब्ध होतात, यांचे कुठेतरी मशीन बिघड होतात, अशी वाईट कंडिशन आहे। त्यासाठी मी विनंती करतो, जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनी या बँकेला चौकशी करण्यात यावी, कुठेतरी कर्मचारी उपलब्ध करून देण्यात यावे। तरी आधार कार्डाचं कुठलं तरी एकच टेबल आहे, आधार कार्ड लिंक करण्यासाठी 2 टेबल तयार करण्यात यावे। तशाच प्रकारे ज्यांचे खातं बंद पडलेले आहेत त्यांचे खातं चालू करण्यासाठी तोच टेबल एक उपलब्ध करण्यात यावा। अशी वाईट कंडिशन, महिलांची खूप मोठ्या प्रमाणात वाईट कंडिशन आहे। तुम्ही लाडकी बहीण योजना चालू केली, मात्र इथं इन्कम महिलांना कमीत कमी 8-8, 10-10 दिवस फिरावं लागत आहे। त्यासाठी जे बँकेचे कर्मचारी अधिकारी असतील त्यांनी दहिवेल बँक सेंट्रल बँकेला चौकशी करण्यात यावी। मी बोधगाव डोंगरू बैरम। दिनांक 6 ऑगस्ट रोजी मंगळवारी रात्री ठीक 9 वाजता पिंपळनेर शहरातील कुशन दुकानाचे मालक रवींद्र अहिरे हे सटाणा रोडवरील चेतन मेडिकल येथे काही औषधे घेण्यासाठी आले असता 4 चाकी वाहन रोडावरील बाजूला उभे करून मेडिकल स्टोअर मध्ये गेले। तेवढ्यात काही सेकंदात गाडीच्या आतल्या बाजूने पेट घेतला व क्षणार्धात गाडीची राख रांगोळी झाली। रवींद्र अहिरे यांना काही लोकांनी गाडीने तांत्रिक कारणाने पेट घेतला असल्याचे निदर्शनास आणून दिले। वेळप्रसंगी गाडी जेवण्यासाठी प्रयत्न करणार त्याआधी गाडीने रौद्ररूप धारण केले।
परिसरातील नागरिकांनी आपल्या दुकानांची सेटर बंद करून गाडीपासून दूर अंतर ठेवून घटनेचा थरार पाहत राहिली। सदर घटनेची माहिती पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे साहेबांना देण्यात आली। खलाणे साहेबांनी तुरंत घटनास्थळी आपल्या फौजफाट्यासह दाखल झाल्याने व जळत असलेल्या वाहनांपासून लोकांना दूर करत सटाणा रोडाच्या रस्त्यावरील वाहतूक थांबवली। आगीची घटना घडल्यानंतर वाहतूक बंद करण्यात आली। अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीवरून या घटनेची माहिती देण्यात आली। आग विझवण्यासाठी अग्निशमनची गाडी वेळेवर पोहोचली। अग्निशमन दलातील अनुभवी युवक सनी अहिराव यांनी क्षणाचाही विलंब न करता पुढे येऊन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून गाडीला लागलेली आग विझवल्याने शहरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला। सनी अहिराव यांच्या या कामाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। पिंपळनेर पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत रस्त्यावरील वाहतूक बंद केल्याने सदर घटना घडलेल्या परिसरातील दुकाने बंद करण्याच्या सूचना दिल्याने व सुरक्षा व्यवस्था चोख ठेवल्याने आगीवर नियंत्रण मिळवता आले व अनर्थ टळला। पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जयेश खलाणे व त्यांच्या टीमचं सर्वत्र कौतुक होत आहे। तुषार ढोले, साक्री सहसंपादक। शाळा तेथे मुख्याध्यापक पद मंजूर करावं, जुनी पेन्शन योजना लागू करावी, पवित्र पोर्टलवरील शिक्षकांची भरती तात्काळ करावी अथवा संस्थेला शिक्षक नियुक्तीसाठी शिक्षकांनी एकत्र येत काल जोरदार निदर्शने करीत मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनाला दिलं। 15 मार्च 2024चा सेवक संच शासन निर्णयात दुरुस्ती करावी। प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळेला टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने शाळेच्या वयाचा विचार करून 100% अनुदान जाहीर करावे। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना मान्यता मिळाव्यात। चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची मानधनावर नियुक्ती न करता पूर्वीप्रमाणे वेतनावर नेमणूक व्हावी। अल्पभाषिक व अल्पसंख्याक रिक्त पदांची 100% रक्षक भरती करण्याची परवानगी मिळावी। शाळेमध्ये कला व क्रीडा शिक्षकांची पदे भरण्यास परवानगी मिळावी। शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस मेडिक्लेम योजना अंमलात आणावी। सन 2005 नंतर नियुक्त सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना मंजूर करावी। मूल्यांकनास पात्र सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळांना त्यांच्या मान्यता वर्षाचा विचार करून 100% अनुदान मिळावे। अनुदानासाठी पात्र ठरणाऱ्या वरिष्ठ नाव विद्यालयांना अनुदान जाहीर करावे आदी प्रलंबित मागण्या शासनाने पूर्ण कराव्यात। यासाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर निदर्शने करीत या मागण्यांचं निवेदन जिल्हा प्रशासनास देण्यात आलं। यावेळेस धुळे जिल्हा खाजगी शिक्षण संस्था चालक संघटनेचे शरद पाटील, जिल्हा माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष R.V. पाटील, उदय तोरणे, जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे V.T. गवळे, जिल्हा PDF संघाचे संजय पवार, जिल्हा शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे देवानंद ठाकूर, रवींद्र वाणी, जिल्हा शिक्षक परिषद संघटनेचे महेश मुळे, नितीन ठाकूर, भगतसिंग बद्रिया, जिल्हा शिक्षक भारतीचे अशफाक खाटी, कॅप्चन पाखरे, कैलास अमृतकर, जिल्हा उर्दू शिक्षक संघटनेचे लतीफ देशमुख, जिल्हा स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे राजेश पाटील, महेंद्र बच्चाव आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते। 19 जुलै 2024 रोजी पुण्याला महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाची राज्यस्तरीय आमची कार्यकारिणी सभा झाली आणि त्या सभेमध्ये ठरल्याप्रमाणे 6 ऑगस्ट 2024 रोजी राज्यभर सर्व शाळा बंद करायच्या, महामोर्चा काढायचा, आंदोलन करायची, धरणे धरायची, निवेदन द्यायची आणि हा जो विषय याच्यामध्ये प्रमुख फक्त 15 मागण्या आहेत आणि याच्यासाठी संपूर्ण राज्यभर खाजगी शिक्षण संस्था चालक संघटना असेल, मुख्याध्यापक संघटना असेल, सर्व पक्षीय माध्यमिक शिक्षक संघटना असेल, त्याच्यामध्ये TDF असेल, शिक्षक परिषद असेल, भाजप प्रणित असेल, राष्ट्रवादी प्रणित असेल, स्वाभिमानी असेल आणि सर्व शिक्षकेतर कर्मचारी संघटना अशा जवळपास राज्यभराच्या 42 संघटना याच्यामध्ये आज एकत्र येऊन आणि संपूर्ण राज्यभर जिल्हा स्तरावर हे कार्यक्रम सुरू आहेत। काही ठिकाणी महामोर्चे आहेत, काही ठिकाणी धरणं आहेत, काही ठिकाणी आंदोलन आहेत, काही ठिकाणी निवेदन आहेत। आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये आज संपूर्ण या सर्व ज्या संघटना आहेत, शैक्षणिक संस्था चालकांची, मुख्याध्यापकांची, शिक्षकांची, शिक्षक कर्मचाऱ्यांची, ज्युनियर कॉलेज, कनिष्ठ महाविद्यालयीन टप्पा अनुदानित आणि सर्वच ज्या काही संघटना आहेत त्याच्यामध्ये पहिली जी मागणी आहे याच्यामध्ये 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी नियुक्त ज्या विनाअनुदानित औषधा विनाअनुदानित ज्या काही या शाळा होत्या याच्यासाठी जे शिक्षक कर्मचारी होते त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली पाहिजे। दुसरा अत्यंत महत्त्वाचा विषय की 15 मार्च 2024 ला जो काही शासनाने संच मान्यतेचा एक शासन निर्णय काढलेला आहे
याच्यामध्ये विद्यार्थी संख्येची आट खूप मोठी केलेली आहे आणि खूप शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी अतिरिक्त होणार आहे. याच्यामध्ये दुरुस्ती झालीच पाहिजे. आता पूर्वी 90 विद्यार्थी असतील तर ते मुख्याध्यापकाचं पद होतं, 100 असेल तर ते प्रपोज मुख्याध्यापक पद होतं. आता 151ची आट केलेली. 3 वर्गाची शाळा असेल तर तिथं मुख्याध्यापकच राहणार नाही. म्हणून प्रत्येक शाळेला मुख्याध्यापक असला पाहिजे. याच्यासाठी संच मान्यतेमध्ये दुरुस्ती झाली पाहिजे. प्राथमिक माध्यमिक ज्युनियर कॉलेज असेल टप्पा अनुदान प्रचलित पद्धतीने शाळेच्या वयाचा विचार करून 100% अनुदान शासनाने जाहीर केलं पाहिजे. पवित्र पोर्टलद्वारे जी काही शिक्षक भरती प्रक्रिया आहे अनेक दिवसापासून त्याची वाट सर्व संस्था चालक शाळा पाहत आहेत. आज शाळांमध्ये शिक्षक नाहीत आणि म्हणून पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती त्वरित झाली पाहिजे. आणि जर होत नसेल तर मग ते शिक्षक नियुक्तीची परवानगी संस्था आणि शाळांना दिली गेली पाहिजे. शिक्षकाच्या कर्मचाऱ्यांना मान्यता मिळाव्यात. चतुर्थ श्रेणी जे कर्मचारी आहेत यांना पूर्वीप्रमाणे वेतनावर नेमणूक झाली पाहिजे. अल्पसंख्याक ज्या शाळा आहेत यांना 80% फक्त शिक्षक भरती प्रक्रिया दिलेली, त्याच्यामध्ये त्यांना 100% भरती प्रक्रिया दिली गेली पाहिजे. शाळेमध्ये कला क्रीडा शिक्षकांची पदे भरण्यासाठी परवानगी मिळावी आणि शिक्षक कर्मचाऱ्यांसाठी कॅशलेस मेडिकल योजना अंमलात आणावी. अनुदानासाठी पात्र जे सिनियर कॉलेजेस आहेत त्यांना अनुदान जाहीर करावे आणि 7व्या वेतन आयोगाप्रमाणे आजही 5व्या वेतन आयोगाप्रमाणे शाळांना वेतनेतर अनुदान दिलं जातं तर ते 7व्या वेतन आयोगाप्रमाणे मिळावे. आणि क्षेत्रीय कार्यालयामध्ये आजही लोकसेवा हमी कायदा असताना महिने प्रस्ताव प्रलंबित असतात तर त्यांनाही तो कायदा लागू व्हावा. अशा पद्धतीने आम्ही या सर्व गोष्टींची मागणी केलेली आहे. 2005 नंतर जे असतील त्यांनाही जुनी पेन्शन योजना मिळावी. आणि एवढंच नाही तर जे टप्पा अनुदान आहेत ज्याचं जेवढं वय त्याच्यानुसार त्याला अनुदान मिळावं ही आमची मागणी आहे. आज संपूर्ण महाराष्ट्रभर सर्व जिल्ह्यांमध्ये कार्यक्रम सुरू आहेत. शासनाला आमची विनंती आहे आणि आजच 11:30 वाजता शासनाने संच मान्यते दुरुस्तीची मीटिंग लावली. मंत्री महोदयांनी, शालेय शिक्षण मंत्री महोदयांनी 3:30 वाजता जुनी पेन्शन योजना आणि जे काही विशेष शिक्षक आहेत यांच्या मंजुरीच्या संदर्भामध्ये शासनाने आजच तातडीची मीटिंग लावलेली आहे. तर हा सर्व आपल्या या आंदोलनाचा परिणाम आहे असं मला वाटतं. सर, धुळे शहर व जिल्ह्यात आपल्या वीज वितरण कंपनीकडून अवाजवी बिल मनमानी पद्धतीने आकारण्यात येत आहे. याबाबत आज धुळे जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने अधीक्षक अभियंता वैरागडे यांना या संदर्भाचं निवेदन देण्यात आलं. प्रस्तुत निवेदनात म्हटले आहे की सदर वीज मीटर हे जेन्यूस या कंपनीचे मीटर वापर करणाऱ्या ग्राहकांना प्रति महिन्याचे बिल हे प्रचंड प्रमाणात आकारणी होत असून या महागाईच्या काळात गोरगरीब जनतेची लूट होत आहे. जेन्यूस कंपनीची होत असलेली ग्राहकांची पिळवणूक थांबवण्यात यावी व अवाजवी आकारण्यात आलेले वीज बिल कमी करण्यात यावे. आपल्या कार्यालयातील व जेन्यूस या कंपनीचा गलथानपणा लवकर सुरळीत करण्यात यावा. अन्यथा पक्षाच्या वतीने आपल्या कार्यालयाबाहेर जन आंदोलन छेडून अधिकाऱ्यांना मागण्यांचा आहेर देण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे निवेदन महिला काँग्रेसच्या वतीने देण्यात आले. यावेळेस धुळे काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा गायत्री देवी जयस्वाल, बाणूबाई शिरसाट, अर्चना पाटील, सुनीता मांडगे, अलकाताई कोळी, सपना मोरे, जिजाबाई सोनवणे यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. नमस्कार. आज महिला कांग्रेस की तरफ से और ग्रामीण के आमदार बाबा साहेब कुणाल पाटिल इनके आदेश अनुसार और प्रदेश अध्यक्ष संध्याताई सवाला इनके आदेश अनुसार आज हमने बीज बिल कम करना और जिस कंपनी पे कार्रवाई करो ऐसा निवेदन आज साहब को दिया है. क्योंकि बिल इतना आ रहा है कि महिलाएं बिल नहीं भर सकती. 4 पट बिल आ रहा है और जो कंपनी है जीनस कंपनी इस पे कार्रवाई करना चाहिए. ये निवेदन आज हमने साहब को दिया है. तो बाद में आगे हम यहाँ पे जननी आंदोलन व बांगडी भरो आंदोलन करणार आहे. धुळे शहराला पावन असलेल्या श्री पंचमुखी हनुमान मंदिरात श्रावण मासानिमित्त हर नारायण यागाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक 4 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजता भव्य कलश यात्रा काढण्यात आली. या कलश यात्रेत भाविकांचा मोठा सहभाग दिसून आला. धुळेकरांना पावन झालेल्या पांजरा नदीकिनारी वसलेल्या व संपूर्ण भक्तांचे सहस्थान असलेल्या श्री पंचमुखी हनुमान मंदिरात श्रावण मासानिमित्त दिनांक 4 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट 2024 पर्यंत नारायण याग या धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमानिमित्त दिनांक 4 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजेपासून धुळे शहरातील आग्रा रोडवरील नरसिंह महाराज मंदिर येथून ते श्री पंचमुखी हनुमान मंदिरापर्यंत
भव्य दिव्य व संगीतमय कलश यात्रा काढण्यात आली। या कलश यात्रेत श्री हनुमान यांचा सजीव देखावा सादर करण्यात आला। कलश यात्रेत सहभागी महिला पुरुष भाविकांनी हातात टाळ घेऊन व नृत्य सादर करून आपला आनंद द्विगुणित केला। कलश यात्रेत आकर्षण ठरणाऱ्या वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला। हर नारायण याग निमित्ताने श्री पंचमुखी हनुमान मंदिरात हर नारायण अभिषेक, पार्थिव लिंगार्चन, बिल्वार्चन, तुलसी अर्चना, पुष्पचंदन अर्चन, हवनात्मक हर नारायण याग, हिरण्य अर्चन या धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। तसेच श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त आचार्य पंडित शिवप्रसाद सत्यनारायणजी शर्मा यांनी हर नारायण याग निमित्ताने उपस्थित असलेल्या भाविकांना बोधकथन केले। सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे येथे कार्यरत कार्यकारी अभियंता श्री आर पाटील व उपविभागीय अभियंता यशवंत कुवर VA वार यांनी कामात केलेल्या करोडो रुपयांच्या भ्रष्टाचाराची तात्काळ चौकशी करून त्यांना निलंबित करावं व फसवणुकीसंदर्भात भारतीय न्याय संहिता 398 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यासाठी बेमुदत उपोषण छेडत असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनंत पटेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली। सार्वजनिक बांधकाम विभाग सध्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात चर्चेत असून प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र शासनाकडून येणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार या माध्यमातून धुळधाण करण्यात येत आहे। त्याचप्रमाणे धुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला असून सार्वजनिक बांधकाम धुळे विभागात दरवर्षी करण्यात येणाऱ्या देखभाल दुरुस्तीच्या कामात, रस्त्यांच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करण्यात आल्यापासून शासनाकडून आलेल्या कट्ट्यावरती रुपयाच्या निधीचा वापर करण्यात आलेला आहे। त्याबाबतची तक्रार सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कार्यकर्ते अनंत पटेकर यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केलेली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता यांनी कोणत्याही प्रकारची दखल न घेता भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न झालेला असून संबंधित भ्रष्टाचाराला न्याय मिळवून देण्यासाठी वाचा फोडण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अनंत पटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम मंडळ धुळे यांच्या कार्यालयासमोर सूर्यकांत भालेराव, संदीप पवार, गणेश पवार, लीना अहिर, दिलीप नवगिरे, विकी भालेराव, सचिन मरसाळे, मुकेश शिरसाट यांसह असंख्य महिला कार्यकर्त्या उपोषणाला बसलेल्या आहेत। मी अनंत पटेकर, सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता, आज सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे या कार्यालयामार्फत झालेल्या सन 2023 या आर्थिक वर्षातील सार्वजनिक कामातील भ्रष्टाचारासंदर्भात 5/8/2024 पासून या ठिकाणी आज उपोषण सुरुवात झालेली आहे। संबंधित कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून ज्या अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार केला आहे त्या अधिकाऱ्यांची त्यांना त्वरित निलंबित करण्यात यावं, त्यांची एक या ठिकाणाहून त्वरित बदली करण्यात यावी या मागणीसाठी उपोषण सुरू करण्यात आलेलं आहे। जोपर्यंत संबंधित कामांची चौकशी होत नाही, भ्रष्टाचाराची चौकशी होत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरूच राहील। या उपोषणात सर्व जिल्ह्यातून माहिती अधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित झालेले आहेत आणि या उपोषणाची लवकरच वाट वाढणार आहे। धुळे शहरातील किसनराव सोनूजी करंजकर जीभाऊ माजी नगराध्यक्ष धुळे यांच्या 39व्या स्मृती दिनानिमित्त भव्य चित्रकला व रंगभरण स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी धुळे एज्युकेशन सोसायटी संचलित ओंकारमल सुवालाल अग्रवाल विकास प्राथमिक विद्यामंदिर येथील इयत्ता 2री ते 4थीच्या 600 विद्यार्थ्यांनी तसेच किसनराव सोनूजी करंजकर न्यू सिटी हायस्कूलच्या 5वी ते 10वीच्या 1200 विद्यार्थ्यांनी चित्रकला व रंगभरण स्पर्धेत सहभाग नोंदवला। यावेळी धुळे एज्युकेशन सोसायटीचे सन्माननीय सदस्य युवराज आबा करंजकर, ओंकारमल सुवालाल अग्रवाल विकास प्राथमिक विद्यामंदिराचे मुख्याध्यापक जितेंद्र चौधरी, किसनराव सोनूजी करंजकर न्यू सिटी हायस्कूलचे मुख्याध्यापक VN हलकारे, उपमुख्याध्यापिका सौ JJ जोशी,
पर्यवेक्षक श्री SV भांबरे, श्री KP मांडे, स्पर्धेचे समन्वयक श्री PP नेरकर आदींनी स्वर्गीय किसनराव सोनूजी करंजकाळ जीभाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली। त्यानिमित्ताने आयोजित चित्रकला व रंगभरण स्पर्धेत धुळ्यातील अनेक शाळा तसेच धुळे एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाळा तसेच कमलाबाई कन्या हायस्कूल 3000 विद्यार्थी अशा एकूण 12000 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला। उत्कृष्ट चित्र रंगवणाऱ्या स्पर्धकांना प्रशस्तीपत्र व रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार असून सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे। किसनराव सोनूजी करंजकाळ न्यू सिटी हायस्कूल येथे स्पर्धा प्रमुख म्हणून श्री SK चौधरी यांनी कामकाज पाहिले, तर कला शिक्षक श्री DM बागोल, श्री JV जोशी, सौ SS जोशी व इतर सर्व शिक्षक बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभले व स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली। सुनील गवळी, माता हिंगलाज वृत्तवाहिनी, धुळे। धुळे शहरातून दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11 वाजेपासून सिहोर येथे जाणाऱ्या कावड यात्रेत ज्या भाविकांना सहभागी व्हायचं असेल त्या भाविकांनी श्री मोहन मामा शिंदे यांच्याशी संपर्क साधावा। त्यासाठी मोबाईल क्रमांक 91 75 72 66 09, केतन भांबरे मोबाईल क्रमांक 83 08 10 15 16, किशोरजी अग्रवाल मोबाईल नंबर 93 72 83 95 51 वर संपर्क साधावा। कावड यात्रा 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 तारखेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे। जय बाळूमामा। मी मोहन मामा शिंदे, बाळूमामा संस्थान आदमापूर। श्री शिवाय नमस्तोभ्यम। चलो सिहोर, चलो सिहोर। ज्या कोणी भाविक भक्तांना कावड यात्रेसाठी जाण्याचे आहे त्यांनी खालील नावं जे दिलेले आहेत मोहन मामा शिंदे, केतन भांबरे तसेच किशोरजी अग्रवाल यांचे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहे। त्याचप्रमाणे दिनांक 16/8/2024 रोजी 11:30 सिहोरला जाण्यासाठी आम्ही सर्व भाविक भक्तांना आमंत्रित करत आहोत। तरी आपण आम्हाला दिनांक 5, 6, 7, 8, 9, 10, 11 व 12 व 13 या कालावधीत आम्हाला खालीलप्रमाणे संपर्क साधायचा आहे व आपण आपले आय कार्ड आमच्याकडनं घेऊन जायचे आहे। यासाठी आपल्याला आधार कार्ड व पासपोर्ट फोटो एक असे लागणार आहे। तरी सर्वांना विनंती आहे की खालील नंबरावर संपर्क साधून आम्हाला कॉन्टॅक्ट करावा व आपण जे सांगितलेले कागदपत्र व आधार कार्ड आणि फोटो हे अतिशय आवश्यक आहे। धन्यवाद। जय बाळूमामा। धुळे तालुक्यातील कुसुंबा येथील तुलसी फार्म गार्डन येथे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पीक तैवान पेरू संशोधक तथा रिच ॲग्रो फार्मास्युटिकल कंपनीचे संचालक श्री रविराज साबळे पाटील सर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं। त्यांचे पेरू पिकाबद्दल माझी शेती माझा प्रयोग या YouTube चॅनलवरती शेकडो व्हिडिओज आहे। या चॅनलच्या माध्यमातून पेरू रोप लागवडीपासून ते मार्केटिंगपर्यंत शेतकऱ्यांसोबत कसे काम करतात, या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे जास्तीत जास्त उत्पन्न टनेजमध्ये कसे निघेल याकडे विशेष लक्ष देतात। त्यांच्या या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सोबत महाराष्ट्रातील नव्हे इतर राज्यातील शेतकरी त्यांच्यासोबत जोडले गेले आहेत। यावेळी आयोजक तुलसी फार्म अँड गार्डनचे मालक श्री जगदीश चैत्राम परदेशी उर्फ नानू मास्तर यांनी व कृषीरत्न श्री गणूदादा चौधरी यांनी त्यांचे पेरू उत्पादकांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार केला। त्यांचे हे मोलाचे असे मार्गदर्शन घेण्यासाठी धुळे जिल्ह्यातीलच नव्हे तर जळगाव, नंदुरबार, नाशिक, औरंगाबाद व इतर जिल्ह्यातील पेरू उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी जिल्हाध्यक्ष हिलाल अण्णा माळी यांनी धुळे शहरातील फुलवाला चौकात उभारलेल्या संपर्क कार्यालयाचं आज सकाळी 11 वाजता मोठ्या दिमाखात उद्घाटन करण्यात आलं। धुळे शहरातील फुलवाला चौकातील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेला सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, निलेश शेलार आदी उपस्थित होते। हिलाल माळी यांनी सांगितले की शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून धुळे ग्रामीण मतदारसंघात
20 ऑगस्टपर्यंत महिनाभर सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहे। त्याअंतर्गत दिनांक 11 रोजी देवपुरातील महाजन हायस्कूलमध्ये महानोकरी मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। सकाळी 9 वाजता मेळाव्याला सुरुवात होईल। या मेळाव्यात 5000 सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचा संकल्प करण्यात आला असून या मेळाव्यात नाशिक, संभाजीनगर, पुणे, जळगाव येथून 40 ते 50 नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत। मेळाव्यास प्रमुख अतिथी म्हणून शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील, शिवसेना सहसंपर्क प्रमुख अतुल सोनवणे, हेमंत साळुंके, जिल्हा संघटक भगवान करंका, विधानसभा संपर्क प्रमुख विजय सुळे, सुनील पाटील, रवींद्र धनावटे, राजू पवार, उपजिल्हा प्रमुख कैलास पाटील, किरण जोंधळे, नानाभाऊ सोनवणे, भरत राजपूत, भरत चंद्रकांत म्हस्के, भरत राजपूत, महानगर प्रमुख धीरज पाटील, सुशील महाजन, तालुका प्रमुख बाबाजी पाटील, जनार्दन मासुळे, समन्वयक आधा राखे, विष्णू सोनवणे, महिला आघाडीच्या हेमलता हेमाडे, संगीता जोशी, सुनीता वाघ, संघटक देवराम माळी, तुषार भांबरे, नाना वाघ आदी पदाधिकारी उपस्थित असणार आहे। आमच्या संपर्क कार्यालयात या ठिकाणी आमंत्रित केलं। पहिल्यांदा तुम्हाला लोकांना सर्वांना बोलून घेऊ, कारण काय तुम्ही फार महत्त्वाचा घटक आहे आमच्यासाठी। आमचं सर्व जे काही आहे ते तुमच्या हातात असतं, म्हणून पहिले तुम्हाला कार्यालयात आमंत्रित करावं। कार्यालयात आपण अनेक वेळा आलो, परंतु हे निवडणुकीच्या संदर्भात आपण या ठिकाणी संपर्क कार्यालय 2 महिने निवडणुकीला अवकाश म्हणून हे संपर्क कार्यालय या ठिकाणी आपण केलं आणि म्हणून या कार्यालयात पहिल्यांदा आपल्याला सर्वांना बोलवावं म्हणून त्या माध्यमातून आज या ठिकाणी आपल्याला बोलण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही सर्वजण आलात म्हणून तुमचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो। आणि जो काही कार्यक्रम उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण आयोजित केलेला आहे, दिनांक 11/8/2024 रोजी महाजन हायस्कूल देवपूर येथे भव्य असा महानोकरी मेळावा आपण त्या ठिकाणी आयोजित केलेला आहे। 20 जुलै ते 20 ऑगस्टपर्यंत आम्ही या जिल्हाभरात कार्यक्रम आयोजित केलेले आहेत धुळे ग्रामीणसह। त्यामध्ये आम्ही पहिला कार्यक्रम कमीत कमी 5000 तरुणांना जे काही सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी नोकरी मिळावी, या जिल्ह्यातली बेरोजगारी कमी व्हावी, थोडाफार हातभार लावावा या उद्देशाने उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा महानोकरी मेळावा पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी तरुण सहभागी होणार आहेत आणि म्हणून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं। त्यासोबत रक्तदान शिबिर आहे, वृक्षारोपण आहे, आमची शाखा उद्घाटन आहे, अनेक कार्यक्रम आहेत। महिनाभर आम्ही हे सत्र सुरू ठेवलेलं आहे। त्यापैकी हा मोठा कार्यक्रम आहे, याची गरज आहे। या जिल्ह्यामध्ये खूप बेरोजगारी वाढलेली आहे आणि म्हणून शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही हा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि हा प्रयत्न दरवर्षी असणार आहे। दरवर्षी 5 ते 10 हजार लोकांना रोजगार देण्याचं काम शिवसेनेच्या माध्यमातून न चुकता चालू ठेवणार आहोत आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही मोठ्या प्रमाणावर आयोजित केलेला आहे। हा कार्यक्रम तसा बघितलं तर याच्यामध्ये कमीत कमी 40 ते 50 कंपन्या ज्या आहेत, मोठ्या कंपन्या, ते पॉम्पलेट वाटले का रे? कंपन्या महिंद्रा कंपनीसह मोठ्या कंपन्या आमचे जे आहेत हे सर्व मॅनेजमेंट करणारे आमचे निलेश भाऊ शेलार त्याच्याबद्दल थोडी माहिती आपल्याला देतील। ते 40 ते 50 कंपन्या सहभागी होणार आहेत। त्याच्यामध्ये अनेक विषय आहेत, म्हणजे जे डिप्लोमा असतील, ITI असतील, इंजिनिअरिंग असतील, B.Pharm अशा अनेक ज्या क्षेत्रामध्ये ज्या तरुणांनी डिग्री प्राप्त केलेली आहे असे सर्व तरुण सहभागी होणार आहेत आणि म्हणून या अशा तरुणांना एक व्यासपीठ मिळावं, एक जागच्या जागी मुलाखत घेऊन जागच्या जागी त्यांना कामाची ऑर्डर मिळणार अशा प्रकारे आम्ही आयोजन केलेलं आहे आणि म्हणून त्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी आज बोलून आपण सर्व आलात म्हणून सर्वांचं मनापासून या ठिकाणी मी आभार मानतो। शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर। धुळ्यातील मोठ्या पुलावरून पांझरेत उडी मारलेल्या तरुणाचा कोंडाणे येथील नदीपात्रात आढळला मृतदेह। कामगार मंडळातर्फे मिळणाऱ्या भाड्यांसाठी महिलांसह पुरुषांनी काढली रात्र।
अंबिकाप्रसाद दुबे यांचा हर घर श्रीरामाचा जागर, दैवेल येथील सेंट्रल बँकेत महिला खातेदारांची होते मोठी हेळसांड, पिंपळनेर शहरात द बर्निंग कारचा थरार, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, शाळा तेथे मुख्याध्यापक पद मंजूर करावे, शिक्षकांची मागणी, वाढीव वीज बिलाविरोधात अधीक्षक अभियंता वैरागडे यांना महिला काँग्रेस कमिटीतर्फे निवेदन, श्री पंचमुखी हनुमान मंदिरात श्रावण मासानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम संपन्न. सार्वजनिक बांधकाम विभाग धुळेमार्फत झालेल्या बोगस कामांच्या चौकशीसाठी सामाजिक कार्यकर्ते अनंत पटेकर यांचे बेमुदत उपोषण. स्वर्गीय किसनराव सोनोजी करंजकाळ यांच्या स्मृती दिनानिमित्त चित्रकला व रंगभरण स्पर्धा संपन्न. सिओर येथे जाणाऱ्या कावड यात्रेला 16 ऑगस्ट 2024 पासून धुळ्यातून होणार प्रारंभ. कावड यात्रेत सहभागी होण्याचे मोहन मामा शिंदेंकडून आवाहन. धुळे तालुक्यातील कुसुंबा येथे शेतकऱ्यांप्रती मार्गदर्शन शिबिर संपन्न. आणि याच बरोबर माता हिंगलाज टीव्हीचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा फक्त माता हिंगलाज टीव्ही. जय हिंगलाज.